वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 9, ज्याचं नाव आहे सोशल हेल्थ. याच्यामधील 1 मार्चचे PYQ जे विचारले आहे आतापर्यंत झालेल्या सगळ्या एक्झाम मधील 2019-2025 पर्यंत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या 1 मार्चच्या PYQच्या क्वेश्चनला. चॅप्टर नंबर 9 मधले बघा. 1 मार्चचे जे PYQ आहे त्यामधला पहिला क्वेश्चन जुलै 2022 मधला क्वेश्चन आहे. अल्कोहोल कन्झम्पशन मेनली अफेक्ट्स डायजेस्टिव्ह सिस्टम. म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन केल्यानंतर, दारू पिल्यानंतर ती कोणत्या मेन सिस्टमला अफेक्ट करते? रेस्पिरेटरी, नर्वस, डायजेस्टिव्ह आणि कोणतं सर्क्युलेटरी? त्याचा आन्सर कोणतं आहे? नर्वस सिस्टम. म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन जे माणसं करतात पण त्यांच्या नर्वस सिस्टम काय असतो, थोडासा अफेक्ट वगैरे होतो. दुसरा क्वेश्चन, हेल्प्स टू इम्प्रूव्ह डॅट डॅश. म्हणजे डॅश हेल्प्स टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन इन स्टडीज. म्हणजे काय तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन करायला मदत करू शकतं? मग तुला म्हटलं मेडिटेशन आहे, म्युझिक आहे, डान्स आहे, लाफिंग आहे. आता काही काही मुलं म्युझिक पण लिहितील, डान्स पण लिहितील, लाफिंग पण लिहितील, पण नाही. मेडिटेशन हे महत्वाचं कोणतं तुमच्या स्टडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी. मग पहिलं काय बघितलं आपण? नर्वस सिस्टम बेस्ट आन्सर आहे अल्कोहोल कन्झम्पशन मधलं. त्यानंतर मेडिटेशन हे करेक्ट आन्सर आहे कोणतं? कॉन्सन्ट्रेशन स्टडी करण्यासाठी. ठीक आहे. ऑक्टोबर 19 आणि ऑक्टोबर 21 चा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. बघा, त्या क्वेश्चन 1B मधले क्वेश्चन आहे. जुलै 25 ला विचारलाय. लेटेस्ट क्वेश्चन आहे. सिलेक्ट ऑड मॅन आउट. गुटखा, योगा, अल्कोहोलिक ड्रिंक्स आणि सिगारेट. आता त्याच्यामध्ये वेगळं कोणतं? योगा. आता बघा, गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स, सिगरेट हे काय आहे? मद्यपानाच्या गोष्टी वगैरे आहे, पण योगा काय आहे? कुठे चांगली गोष्टी वगैरे आहेत. ठीक आहे, त्यामुळे ही वेगळी पडते. मार्च 24 ला क्वेश्चन विचारलाय. राईट फुल फॉर्म ऑफ WHO. WHO चा फुल फॉर्म काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO. जुलै 24 चा क्वेश्चन आहे 5 नंबरचा. बघा, स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर दिली आहे. पियर ग्रुप इन्फ्लुएन्स इज स्ट्रॉंगर इन केस ऑफ ऍडोलसन्स. म्हणजे तुमचे जे मित्र आहेत तुम्हाला जास्त इन्फ्लुएन्स करू शकतात ऍडोलसन्स मध्ये. हे चुकी बरोबर आहे, तुम्हाला लिहायचे. ते वाक्य काय बरोबर आहे? आणि खरोखर मुलं भरपूर वेळा जे पालकांना सांगायच्या गोष्टी वगैरे आहेत त्याच पालकांना सांगत नाही, पण मित्राला 100% ती गोष्ट माहित असते. त्यामुळे पियर ग्रुप जो आहे तुमचा, जो समुदाय वगैरे आहे, मुलांचा मैत्रिणीचा ग्रुप आहे, मित्रांचा ग्रुप जो आहे, तो तुम्हाला जास्त इन्फ्लुएन्स करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे हे आन्सर ट्रू आहे. 6 नंबरचा क्वेश्चन काय म्हटले ते? स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. आता फॉलोइंग स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे, चुकी बरोबर आहे ते ओळखायचं आहे. केव्हा विचारला क्वेश्चन? जुलै 2023 मध्ये. काय म्हणते? टू टेक सेल्फी ऑन रोड इज अ इमिटेशन ऑफ ऍक्सिडेंट. बरोबर आहे. जर रोडवरती आपण सेल्फी घेत बसलो, फोटो काढत बसलो, हे इमिटेशन कशाचं? ऍक्सिडेंटचं. हे बरोबर आहे. त्यांचा पुढचा परत चुकी बरोबर आहे. मार्च 23 चा क्वेश्चन आहे. कम्युनिकेशन मीडिया लाईक द मोबाईल फोन, टेलिव्हिजन, इंटरनेट शुड बी यूज ऑफन. म्हणजे तुम्हाला म्हटले मीडिया, मोबाईल जो आहे पूर्णपणे, त्यानंतर टीव्ही वगैरे जे आहेत, इंटरनेट जे आहेत, ते आपण ऑफन म्हणजे कोणतं? वारंवार यूज केलं पाहिजे. ते फॉल्स आहे. आता बघा, ऑफन म्हणजे काय की मुलं करतील काय करतील? कमीत कमी वेळा उपयोग केला पाहिजे. पण ऑफनचा खरा अर्थ काय आहे? वारंवार, खूप वेळा, नेहमीसारखं याच प्रमाणात. त्यामुळे कोणतं? आपण जो मोबाईल फोन आहे, टेलिव्हिजन आहे किंवा इंटरनेट आहे, आपण सतत वापरायला नकोय. त्यामुळे आन्सर कसं आहे? फॉल्स आहे. त्याचे तुम्हाला अर्थ पण दिलेले. तुम्ही ऑफर म्हणजे काय? आपण जास्त वेळा वापरतो हे पण लक्षात घ्या. त्यामुळे हे आन्सर फॉल्स आलाय. तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. बघा, 8 नंबरचा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय पिक्चर अँड नेम इट. आता हा पिक्चर कोणता आहे? लाफ्टर कपचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे, मार्च 2022 चा क्वेश्चन आहे. मी काय म्हटलंय? द पिक्चर शोज पीपल लाफिंग टुगेदर इन अ ग्रुप. आता हा जो आहे लाफ्टर क्लब आहे, यामध्ये माणसं एकत्र येऊन, माणसं असतील, महिला वगैरे असतील, सगळे सगळे एकत्र येऊन कोणता? लाफिंग कपचा म्हणजे कोणता? हसण्याच्या प्रॅक्टिस करतात. विच रिप्रेझेंट लाफर थेरपी यूज टू रिड्यूस स्ट्रेस अँड इम्प्रूव्ह मेंटल हेल्थ. म्हणजे मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा तो आपला ताणतणाव जो आहे तो कमी करण्यासाठी अशा त्या माणसं लाफ्टर थेरपीचा वापर करत असतात. क्वेश्चन नंबर 9 बघा. क्वेश्चन 1B मधला मार्च 20 चा क्वेश्चन हा. टोबॅको कंटेनिंग सबस्टन्सेस कॅनॉट कॉज कॅन्सर ऑफ माउथ अँड लंग्स. म्हणजे तंबाखूमध्ये असे काही सबस्टन्स असतो त्याच्यामध्ये कोणता? आपला कॅन्सर होत नाही माउथ, लंग्स वगैरे. चुकीचं आहे कोणतं? त्याच्यामुळे कॅन्सर होतोय, त्यामुळे काही फॉल्स. फिलिंग द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ गिव्हन क्ल्यू म्हणून म्हटलंय. तुम्हाला म्हटलं हा जी ब्लँक जागा आहे तुम्हाला ती भरायची. क्वेश्चन केव्हा विचारलाय? मार्च 19 ला क्वेश्चन विचारलाय. कंटिन्युअस कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल अँड टोबॅको मटेरियल. आता अल्कोहोल आणि टोबॅको पूर्णपणे कन्झम्पशन केल्यानंतर, तंबाखू आणि दारू वारंवार पिल्यानंतर काय होतं? त्याला तुम्हाला ऍडिक्शन होऊ शकते.
ऍडिक्शन म्हणजे काय, त्याचे सराव होतो आपण, त्याचे हॅबिच्युअल होतो आपण. मग त्याच्याशिवाय आपला दिवस जो आहे चांगला जात नाही, किंवा आपल्याला त्या गोष्टीची वारंवार सवय पडते, त्याला म्हणतो आपण ऍडिक्शन म्हणून. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे याचा आन्सर काय येईल आपलं, ऍडिक्शन हे त्याचा आन्सर. वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 9, सोशल हेल्थ, ज्यामध्ये बघणार आहोत आपण 2 मार्क्स पीवायक्यू. आतापर्यंत झालेल्या सगळ्या एक्झाम मधील पीवायक्यू 2019 2025 पर्यंत. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 मार्क्सचे पीवायक्यू पूर्णपणे समजून सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 2 मार्क्स पीवायक्यूच्या क्वेश्चनला, चॅप्टर नंबर 9 मध्ये. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हटलंय, गिव्ह अँड रिझनचा क्वेश्चन आहे, जुलै 22 ला विचारला गेलेला आहे. टोबॅको च्युइंग इज इंजुरियस टू हेल्थ. म्हणजे तंबाखू चगळणं किंवा तंबाखू खाणं पूर्णपणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. बरोबर आहे. मग आपल्याला फक्त एक्सप्लेन करायचं आहे बघा. टोबॅको कंटेन निकोटीन अँड हार्मफुल केमिकल्स. म्हणजे तंबाखूमध्ये निकोटीन सारखं आणि अजून हार्मफुल जे केमिकल आहे, घातक केमिकल जे आहेत, त्यांचा समावेश असतो. त्यामुळे काय होतं, ऍडिक्शन आणि कोणतं आपल्या बॉडीचे सेल जे आहेत त्यांना डॅमेज होऊ शकतो. म्हणजे कोणता वेगवेगळे आजार जे आहेत किंवा डॅमेज म्हणजे कोणता आपले जे सेल जे आहेत ते खराब होऊ शकतात. त्यामुळे चिविंग टोबॅको कॉज कॅन्सर ऑफ माउथ अँड थ्रोट. त्यामुळे आपण जर तंबाखू खाल्ली तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, कोणता तोंडाचा कॅन्सर किंवा आपला गळ्याचा कॅन्सर जो आहे तो होऊ शकतो. ठीक आहे. आता डिसीज ऑफ गम अँड टीथ म्हणजे आपल्या पूर्ण दातांचे आजार जे आहेत पूर्णपणे अशा आजार आपल्याला होऊ शकतात. त्यामुळे हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम टोबॅको इंटर ब्लड अँड अफेक्ट मेनी ऑर्गन्स. आता हे तंबाखूचे जे पदार्थ आहेत, केमिकल जे आहेत, जर आपल्या ब्लडमध्ये पूर्णपणे एंटर झाले किंवा आपल्या ऑर्गनमध्ये गेले तर आपल्याला सिरियस प्रॉब्लेम जे आहेत, हेल्थ प्रॉब्लेम जे आहेत ते भरपूर सारे होऊ शकतात. त्यामुळे तंबाखू पूर्णपणे खाणं हे आपल्या आरोग्यासाठी काही हानिकारक आहे, हे तुम्हाला फक्त करायचं आहे. तुमच्या लँग्वेजमध्ये, सायंटिफिक लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करायचे. मग मेन शब्द कोणते, निकोटीन आहे, हार्मफुल केमिकल आहे, ऍडिक्शन होऊ शकते, लंग्स कॅन्सर आहे, माउथ कॅन्सर वगैरे आहे. ठीक आहे. डिसीज होऊ शकता कोणता, गम्स किंवा सारख्या, किंवा आपल्या भरपूर साऱ्या ऑर्गनला अफेक्ट करू शकतं. त्यामुळे माणसाला कोणतं तंबाखू खाणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 2A मधला दुसरा क्वेश्चन. गिव्ह सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन आहे. गर्ल फेस स्ट्रेस ड्यू टू जेंडर इनइक्वालिटी. आता खरोखर हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. म्हणजे ज्या मुली आहेत त्या मुली समाजामध्ये जेव्हा मुला मुलीमध्ये भेदभाव होतो तेव्हा कोणता जेंडर इक्वॅलिटी होते, अशा वेळेस कोणता मुलीमध्ये स्ट्रेस होणं स्वाभाविक आहे. पण आन्सर बघायचं काय, इन जेंडर इनइक्वॅलिटी गर्ल्स आर गिव्हन लेस फ्रीडम. त्यांना स्वातंत्र्य जे आहे कमी भेटलं जातं. फेवर अपॉर्च्युनिटीज अँड लेस सपोर्ट इन एज्युकेशन अँड करिअर. त्यामुळे त्यांना घरामध्ये कमी स्वातंत्र्य असतं, बाहेर फिरणं वगैरे असेल, त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी वगैरे असतील, घरच्यांचा कमी सपोर्ट वगैरे असेल, त्यामुळे एज्युकेशन आणि करिअर होऊ शकत नाही. दुसरं, गर्ल फेस डिस्क्रिमिनेशन, रेस्ट्रिक्शन अँड सोशल प्रेशर. डिस्क्रिमिनेशन होतं मुलींमध्ये थोडक्यात, कमी लेखलं जातं, रेस्ट्रिक्शन राहतं, काही बंधन वगैरे राहतात, त्यानंतर सोशल प्रेशर राहतो, समाजाचा प्रेशर राहतो, विच अफेक्ट देअर सेल्फ एस्टीम अँड द मेंटल हेल्थ. त्यामुळे त्यांचे जे स्वतःचे जे अभिमान आहे, स्वतःचा अभिमान, सेल्फ अभिमान जो राहतो तो कोणता, तो पूर्णपणे याच्यामुळे कमी होतो. त्यांची मेंटल हेल्थ प्रॉपर राहत नाही, मानसिक आरोग्य जे आहेत कोणतं ते अफेक्ट होतं. त्यामुळे कंटिन्युअस अनफेअर ट्रीटमेंट अँड लॅक ऑफ इक्वल राईट. आणि त्यामुळे आपण जर त्यांना कंटिन्यू जर अशी अनफेअर ट्रीटमेंट दिली, थोडक्यात कमी जर लेखलं, कोणतं इक्वल राईट जर दिलं नाही, कोणतं क्रिएट मेंटल स्ट्रेस, फिअर अँड एन्झायटी, म्हणजे घाबरणं वगैरे असेल, राग वगैरे असेल, किंवा कमी लेखणं वगैरे असेल, एन्झायटी कोणतं प्रॉपर समजलं वागणूक नसेल कोणतं, अशा वेळेस त्यांना जेंडर इक्वलिटी फेसमुळे गर्ल स्ट्रेसमुळे जाण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे, हेच आन्सर आहे. तुम्ही तुमच्या मनात लिहू शकता. आता मुली ज्या आहेत, आता भरपूर साऱ्या मुली पण हे बघत असेल, त्यामुळे तुम्हाला जेव्हा सोशल प्रॉब्लेम वगैरे होतील, अशा वेळेस तुम्हाला जेंडर इनइक्वलिटी फील झाली असेल, असं पण तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. ठीक आहे. पण गिव्ह अँड रिझनच्या भाषेमध्ये लिहायचं कोणतं, काय काय होतं, काय काय नाही. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन 4 वेज टू मिनिमाइज स्ट्रेस. तुम्हाला असे 4 पूर्णपणे कारण सांगायची, किंवा 4 तुम्हाला अशा गोष्टी सांगायची जेणेकरून कमीत कमी आपला स्ट्रेस जो आहे, तणाव जो आहे, तो काय होतो, कमी होऊ शकतो. आता पहिलं बघा कोणतं आहे, मेडिटेशन अँड योगा आहे. दुसरं फिजिकल एक्सरसाइज अँड स्पोर्टिंग, शेअरिंग प्रॉब्लेम, पॉझिटिव्ह थिंकिंग एक्सेट्रा, प्रॉपर स्लीप अँड टाइम मॅनेजमेंट. आता हे कारण आहे कोणतं, तुमचा जो स्ट्रेस आहे, तुमचा जो तणाव आहे तो कमी करण्यासाठी. मग पहिलं बघा, योगा जो आहे, मेडिटेशन वगैरे आहे. रेग्युलर मेडिटेशन अँड योगा हेल्प टू काल्म. काल्म म्हणजे काय, शांत राहण्यासाठी तुमच्या माइंडला. रिड्यूस मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी. दुसरा, फिजिकल एक्सरसाइज अँड स्पोर्ट. आता तुम्ही जरा डेली एक्सरसाइज केली, कोणतं प्ले ग्राउंड वगैरे खेळत वगैरे असाल, रिड्यूसेस टेन्शन अँड कीप्स द माइंड फ्रेश. त्यामुळे तुमचा माइंड जो आहे पूर्णपणे फ्रेश होण्याची शक्यता असते. शेअरिंग प्रॉब्लेम, पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही जर प्रॉब्लेम शेअर करू लागले, पॉझिटिव्ह थिंकिंग जर केलं, टॉकिंग टू पॅरेंट्स, टीचर और फ्रेंड अँड थिंकिंग पॉझिटिव्हिटी हेल्प टू रिड्यूस स्ट्रेस. आता तुम्ही तुमच्या वडिलांशी, तुमच्या घरच्यांशी, तुमच्या आईशी, तुमच्या मैत्रिणीशी, तुमच्या
मित्रांशी वगैरे बोला, पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे करा. त्यामुळे तो स्ट्रेस जो आहे तो कमी कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रॉपर झोप घ्या, टायमाचं मॅनेजमेंट करा. गेटिंग इनफ स्लीप अँड मॅनेजिंग टाइम प्रॉपरली रिड्यूस प्रेशर ऑफ द स्टडींग अँड वर्क. तुम्ही जर प्रॉपर झोप घेतली, प्रॉपर अभ्यास जर केला, तुम्हाला कोणत्या गोष्टी टेन्शन येऊ शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे ह्या 4 गोष्टी आहेत. आणि ह्या 4 व्यतिरिक्त तुम्हाला जर काही आठवल्या, तरी पण तुम्ही ते लिहू शकता. यामध्ये 4 तुम्हाला मेंटल स्ट्रेस किंवा मिनिमाइज स्ट्रेस करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे किंवा ते सांगण्याचं तुम्हाला 4 पॉईंट दिले. तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा पॉईंट लिहू शकता. पण मोर दॅन 4 पॉईंट जे आहेत ते मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही तुमच्या मनाने लिहा. ठीक आहे. जर तुम्ही तुमच्या मनाने लिहिलं, तरी पण तुम्हाला फुल मार्क भेटणार आहे. कारण हा चॅप्टर कोणता सोशल हेल्थचा आहे. तुम्ही जे पण काही लिहिलं त्याच्यावर टॉपिक रिलेटेड हे 100% बरोबर असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं. पुढचा क्वेश्चन आहे जुलै 2025 चा. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, गिव्ह टू एक्झाम्पल ऑफ इच. दोन दोन एक्झाम्पल द्यायचे. मग पहिलं बघा काय आहे, फिजिकल प्रॉब्लेम अरायझिंग ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन. आता मोबाईल फोन जास्त वापर केल्यानंतर कोणकोणते प्रॉब्लेम होऊ शकतात, हा पहिला प्रश्न आहे. आन्सर बघा. जर तुम्ही मोबाईल जास्त वापरला, तुम्हाला आय स्ट्रेन जे आहेत, हेडॅक, कंटिन्युअस स्क्रीन व्ह्यूइंग, कोणता स्ट्रेन आहे एक्सेट्रा. म्हणजे तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो, डोकं दुखू शकतं. त्यानंतर नेक पेन आहे, त्यानंतर बॅक पेन आहे, कोणती तुमची पाठ आहे, तुमची मान जे आहेत दुखू शकतं. तुम्ही जर रॉंग पोस्चर मध्ये जर मोबाईल बघत असेल तर हे काय फिजिकल प्रॉब्लेम आहे. दुसरं, ऍक्टिव्हिटीज अंडर द ज्युरिडिक्शन ऑफ द सायबर क्राईम लॉ. आता कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी ज्या आहे कोणत्या त्या सायबर क्राईम लॉच्या अंडर येतात. मग तुम्हाला म्हटलं हॅकिंग जे ऑनलाईन फ्रॉड आहे. मग हॅकिंग करत असेल कोणी, ऑनलाईन फ्रॉड करत असेल, हे काय सायबर क्राईमच्या अंतर्गत येते ज्युरिडिक्शन मध्ये. बघा इथे मग हॅकिंग, इलिगल ऍक्सेस टू कॉम्प्युटर, मोबाईल अकाउंट्स एक्सेट्रा. कोणी हॅकिंग केली, इलिगल ऍक्सेस केली, म्हणजे कोणाच्या नकळत कोणी जर त्याचा मोबाईल वापरला असेल, लॅपटॉप वापरला असेल किंवा काही अकाउंट वगैरे ऍक्सेस केला असेल, त्याला काय म्हणतो आपण हॅकिंग असं म्हणतो. त्यानंतर ऑनलाईन फ्रॉड, चिटिंग, चिटिंग पीपल थ्रू द इंटरनेट, फेक लिंक्स, फेक मेसेज एक्सेट्रा. जर कोणी ऑनलाईन चिटिंग केली असेल इंटरनेटवरती फेक लिंक्स पाठवून किंवा मेसेज पाठवून, सुद्धा काही ज्युरिडिक्शन मध्ये तो सायबर क्राईम लॉच्या अंतर्गत येत असतो हा गुन्हा. ठीक आहे. बघा पुढचा आहे 5 नंबरचा क्वेश्चन, मार्च 24 चा क्वेश्चन आहे. रिड्रॉ द कम्प्लीट द गिवन चार्ट. आता तुम्हाला विचारलंय फॅक्टर्स ऑफ फिटिंग द सोशल हेल्थ. आता याच्यामध्ये भरपूर सारे फॅक्टर बघा. तुम्हाला मी पुढच्या एका स्लाइड मध्ये पूर्ण फॅक्टर सांगणार आहे. बघा पहिल्यांदा वॉटर आहे, पाणी, पाण्याची सुविधा कशी असते, त्यात तुमच्या आजूबाजूला टॉयलेट वगैरे सुविधा कशी आहे, त्यानंतर एज्युकेशन कसे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कसे आहे, तुम्हाला जॉब वगैरे आहे की नाही, ऑपॉर्च्युनिटी चांगले भेटते की नाही, फायनान्शियल स्टेटस कसे, हे काय करतं पूर्णपणे तुमच्या सोशल लाईफला अफेक्ट करतं. आणि याच्यामध्ये भरपूर आहे कोणता तुमचे मित्र वगैरे कसे आहे, तुमचा पीअर ग्रुप कसा आहे, तुमची फॅमिली वगैरे कशी आहे, या सगळ्या गोष्टी सोशल फॅक्टरला काय करतात, अफेक्ट करतात. तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही कुठे राहतात, राहण्याची जागा कुठे, आपली सोसायटी कोणती वगैरे आहे, हे सगळे काय करते फॅक्टर अफेक्ट करते कशाला, सोशल हेल्थला, सामाजिक आरोग्याला. बघा 6 नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हटले, राईट एनी 4 हार्मफुल इफेक्ट्स ऑफ कन्झम्पशन ऑफ अल्कोहोलिक ड्रिंक्स ऑन ह्युमन बॉडी. तुम्हाला विचारले 4 कारणं लिहायची, 4 इफेक्ट लिहायचे, परिणाम लिहायचे. तुम्ही जर अल्कोहोल कन्झम्पशन केलं असेल तर, म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त माणसांनी जर अल्कोहोल कन्झम्पशन केलं, त्यावेळेस तुम्हाला 4 तोटे जे आहेत काय होऊ शकतात. पहिला तोटा आहे बघा, नर्वस सिस्टम डॅमेज होऊ शकते. दुसरा, लिव्हर डिसीज होऊ शकतात. तिसरं, डायजेस्टिव्ह सिस्टम प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि ऍडिक्शन होऊ शकते, कोणतं आपलं त्याची सवय लागू शकते, आपण हॅबिच्युअल होऊ शकतो. ठीक आहे, हे 4 कारणे. मग पहिले बघा, अल्कोहोल फेड द ब्रेन अँड नर्व्स, कॉझिंग पुअर मेमरी, स्लो रिफ्लेक्स अँड लॉस ऑफ कोऑर्डिनेशन. म्हणजे तुमच्या अवयवामध्ये सवय राहणार नाही, ब्रेन अँड नर्व जे आहेत त्यांचे अफेक्ट होतील. कोणता मेमरी म्हणजे कोणता आपल्याकडं जी क्षमता आहे पूर्णपणे एखादी गोष्ट साठवून ठेवण्याची ब्रेनमध्ये, ज्या आपण थोडी वेळ साठवून ठेवतो कोणता, ती पण कमी जाईल. रिफ्लेक्स ऍक्शन जे आहेत, कोणता त्वरित प्रतिसाद जो आहे सुद्धा काय होईल, कमी होऊन जाईल. तर लिव्हर डिसीज बघा, रेग्युलर ड्रिंकिंग कॉज फॅटी लिव्हर, कारोसिस अँड द लिव्हर फेल्युअर आहे. कधी कधी आपल्याला लिव्हरचे प्रॉब्लेम जे आहेत ना, असे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यानंतर आपण पचनाचे प्रॉब्लेम आहे बघा, अल्कोहोल डॅमेज द स्टमक अँड द इंटेस्टाईन. म्हणजे आपलं पोट आणि आपलं जे इंटेस्टाईन जे आहे, स्टमकचा भाग जो आहे, याला डॅमेज करू शकतं. लिडिंग टू गॅस्ट्रियस अल्सर अँड द इडायजेशन. म्हणजे कधी कधी त्याला फूड वगैरे येऊ शकतात, त्यातला अल्सर वगैरे होऊ शकतो. ठीक आहे. इंडायजेशन काय, कधी कधी अन्न पचणार नाही, त्याचे प्रॉब्लेम होतात. त्यानंतर ऍडिक्शन अँड द ऍक्सिडेंट्स. आता बघा, ऍडिक्शन म्हणजे काय, सवय होऊन जाणे, आपण त्याला हॅबिच्युअल होणे. अल्कोहोल कॉजेस ऍडिक्शन, विकनेस डिसिजन मेकिंग, म्हणजे आपण त्वरित निर्णय घेऊ शकत नाही, अँड इन्क्रीज चान्सेस ऑफ ऍक्सिडेंट. कधी जर तुम्ही कोणी माणूस जर पिऊन गाडी चालवत असाल तर अशा वेळेस पण ऍक्सिडेंट सुद्धा होण्याची शक्यता असते. हे याचं महत्वाचं कारण आहे. वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 9, सोशल हेल्थ.
त्याच्यामधील 3 मार्चचे PYQ आतापर्यंत झालेल्या सगळ्या एक्झाम मधील 2019-2025 पर्यंत. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 3 मार्चचे जे PYQ आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते पूर्णपणे व्यवस्थित समजून सांगणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 3 मार्चच्या PYQच्या क्वेश्चनला. पहिला क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ गुड कम्युनिकेशन विथ अदर. आता तुम्हाला प्रश्न काय म्हटलंय, इम्पॉर्टन्स म्हणजे काय, महत्व सांगा चांगलं संभाषण करण्यास. म्हणजे तुम्ही इतरांसोबत चांगलं बोललं पाहिजे, त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ गुड कम्युनिकेशन विथ अदर. तुमच्या आजूबाजूच्या माणसासोबत तुमचं गुड कम्युनिकेशन, चांगलं संभाषण असलं पाहिजे, बोलणं असलं पाहिजे, त्याचं महत्व सांगा. केव्हा विचारलंय? जुलै 2025 ला. मग बघा, कशामुळे पाहिजे? पहिलं कारण तुम्हाला म्हटलंय, बिल्ड हेल्दी रिलेशनशिप. तुमचे रिलेशनशिप म्हणजे संबंध चांगले ठेवण्यासाठी, त्यानंतर स्ट्रेस वगैरे कमी ठेवण्यासाठी, मिसअंडरस्टँडिंग कमी होण्यासाठी, कॉन्फ्लिक्ट कमी होण्यासाठी, आणि कोणतं इम्प्रूव्ह मेंटल अँड सोशल हेल्थ. तुमची सोशल हेल्थ आणि मेंटल हेल्थ जे आहेत इम्प्रूव्ह करण्यासाठी. मग पहिलं बघा, गुड कम्युनिकेशन हेल्प्स टू डेव्हलप ट्रस्ट, अंडरस्टँडिंग अँड कॉपरेशन विथ फॅमिली, फ्रेंड्स अँड सोसायटी. मग तुम्हाला चांगला ट्रस्ट मिळतात, चांगला विश्वास जतन करण्यासाठी, चांगलं अंडरस्टँड होण्यासाठी, चांगलं इतरांना समजून घेण्यासाठी, फॅमिली सोबत चांगलं रिलेशन ठेवण्यासाठी, आणि दोस्त मित्रांसोबत आणि सोसायटी सोबत, आपला जो आजूबाजूचा एरिया आहे त्या माणसांसोबत किंवा त्या आपल्या जवळच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत चांगलं रिलेशनशिप आपण मेंटेन करणे महत्वाचं आहे. दुसरं, रिड्यूस मिसअंडरस्टँडिंग अँड द कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, भांडणं जे असेल ते किंवा मिसअंडरस्टँडिंग कमी होणं यासाठी बघा. क्लिअर अँड पोलाइट कम्युनिकेशन. जर आपण क्लिअर आणि पोलाइट कम्युनिकेशन म्हणजे नम्र जर बोलणं ठेवलं, कम्युनिकेशन अवॉइड कन्फ्युजन, कन्फ्युजन होणार नाही, रिड्यूस स्क्वेअर म्हणजे काय, भांडण वगैरे होणार नाही, सॉल्व्ह प्रॉब्लेम पीसफुली, आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहे एकदम शांततेमध्ये सॉल्व्ह होतील. हे त्याची कारण आहे. तिसरं, इम्प्रूव्ह मेंटल अँड सोशल हेल्थ. आपली सोशल हेल्थ आणि मेंटल हेल्थ काय होते, इम्प्रूव्ह होते, चांगली वाटते. बघा, शेअरिंग फिलिंग अँड थॉट्स रिड्यूस स्ट्रेस, इन्क्रीज कॉन्फिडन्स अँड द हेल्प्स इन सोशल ऍडजस्टमेंट. आता अशा वेळेस काय म्हणते का, आपण रिड्यूस म्हणजे स्ट्रेस जर कमी केला, पूर्णपणे इम्प्रूव्ह जर केलं मेंटल आणि सोशल हेल्थ, तर आपले भांडणं कमी होईल, ते तुम्हाला आपला ताण कमी होईल, आपला कॉन्फिडन्स वाढेल, आपला अभिमान वगैरे वाढेल. ठीक आहे, सोशल ऍडजस्टमेंट वगैरे होऊ शकते आपल्या आजूच्या माणसासोबत. हे त्याचे महत्वाचे कारण वगैरे आहे. ठीक आहे, आता ही इम्पॉर्टन्स. आणि तुम्ही याच्यामध्ये मला सांगा, किती लिहू शकता याच्यामध्ये इम्पॉर्टन्स काय आहे? अगोदरच्या माणसांना आपला त्वरित मदत केली पाहिजे, आपल्या एका हाताला कोणी धावून पण आलं पाहिजे, प्रॉपर आपल्याला जर काही मदत पडली इतर माणसाने आपली मदत केली पाहिजे. ठीक आहे, आपला जर स्वभाव चांगला असेल तर आपला कुणी पण लगेच मदत करतं, हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे, सोसायटीमध्ये बघा आपण बघतो, जे पण माणसं इतरांशी चांगलं बोलतात, इतरांशी चांगले संबंध वगैरे आहे, अशा माणसांना जर काही प्रॉब्लेम जर झाले, इतरांचे माणसं जे आहेत ना त्यांना सोशल सपोर्ट वगैरे आहेत प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, फॅमिली फ्रेंड्स मध्ये. तर पुढचा क्वेश्चन आहे, मार्च 2025 चा क्वेश्चन. काय म्हटले तर, कंटिन्युअस कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल अँड द अल्कोहोलिक अँड टोबॅको मटेरियल. तर तुम्ही कंटिन्युअस, जे माणसं कंटिन्युअस अल्कोहोल कन्झम्पशन वगैरे करताय आणि टोबॅको कन्झम्पशन करताय, यांचं काय होऊ शकतं? मग तुम्हाला इथं क्रॉस दिलं, पहिलेच तुम्हाला आन्सर दिलेले, पहिलेच कोणतं आन्सर आहे, ऍडिक्शन आहे. त्यानंतर दुसरं बघा, दिस ऍप मे बी कॉज सायबर क्राईम. आता सायबर क्राईम कशामुळे होतो? पूर्णपणे आता फेसबुक वापरतो आपण, फेसबुक सुद्धा काय होतो, सायबर क्राईम होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे फेसबुक, दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्याच क्रॉस बघा, कोणतं, फेसबुक, FACEBOOK, BOOK, हे त्याचा आन्सर आहे. फेसबुक, FACEBOOK. ठीक आहे, हेच आन्सर. दुसरं झालं, पहिलं झालं. त्यानंतर तिसरं बघा, अ रेमेडी टू रिझॉल्व स्ट्रेस. आता अशी कोणती रेमेडी, असा कोणता उपचार आहे, कोणता स्ट्रेस जो आहे तो रिझॉल्व्ह करू शकतो? मग तुम्हाला तिसरं आन्सर कोणतं आहे, सिंगिंग. आपण सिंगिंग जर केली तर आपण आपला जो स्ट्रेस आहे तो कमी करू शकतो. मग सिंगिंगचं स्पेलिंग काय आहे, SINGIN आणि शेवटी जीला ब्रॅकेट वर करून घ्या. ठीक आहे, प्रॉपर इथं ओ आणि के, फेसबुक. ठीक आहे, त्यानंतर लास्ट आहे तिसरं बदल, रिक्वायरमेंट फॉर स्ट्रेस फ्री लाईफ. आता स्ट्रेस फ्री लाईफ मध्ये काय रिक्वायरमेंट असतं? मग तुम्हाला म्हटलंय रिडिंग, रीडिंग करणं वगैरे आहे आपल्या बुक्स मध्ये दिलेले. मग रीडिंग स्पेलिंग लिहा, READING, रीडिंग महत्वाचं. ठीक आहे, म्हणजे वाचन महत्वाचं आहे कोणतं, स्ट्रेस फ्री लाईफ साठी. त्यानंतर फेसबुकच्या आहे कोणतं, सायबर क्राईम म्हणून गणलं जाते, म्हणजे फेसबुक जवळ तुम्ही वापर करत असाल तर. ठीक आहे, आपल्या बुक्स मध्ये दिलेलं ते. सिंगिंग जे आहे, सिंगिंग मुळे काय होईल, पूर्णपणे आपली जी रेमेडीज आहे, रिझॉल्व स्ट्रेस, म्हणजे आपण स्ट्रेस कमी करू शकतो, याचा आन्सर आहे. ठीक आहे,
पुढचा क्वेश्चन परत सिमिलर तोच विचारलाय. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. मार्च 2024 चा क्वेश्चन आहे. हॉबीज हेल्पफुल टू ओव्हरकम स्ट्रेस. अशा कोणत्या हॉबीज वगैरे आहेत त्यामुळे तुमचा स्ट्रेस जो आहे ओव्हरकम म्हणजे काय कमी होऊ शकतो. मग तुम्हाला म्हटलं बघा, प्लेइंग स्पोर्ट गेम आहे, गार्डनिंग आहे, बुक्स वाचणं वगैरे असेल, डान्सिंग असेल, ड्रॉइंग पेंटिंग असेल, लिसनिंग म्युझिक असेल, स्पोर्ट गेम वगैरे असेल, हे काय सगळे पूर्णपणे तुमच्यासाठी हॉबीज जे आहेत. आता तुम्हाला भरपूर सांगू शकतो, तुम्ही तुमच्या मनाने अज्ञात हॉबीज जे आहेत ते लिहू शकता. पण आपल्याला काय करायचंय, जेवढे याच्यामध्ये काय दिलेले ब्लँक जागा दिलेली एवढंच हॉबी लिहायची आपल्याला, ठीक आहे. आता हा पश्चिम बघायचा फक्त आपल्याला 3 मार्कचा क्वेश्चन आहे. पण तुम्हाला प्रत्येक पॉईंटला किती मार्क आहे? अर्धा अर्धा मार्क आहे. म्हणजे 1, 2, 3 असे तुम्हाला 3 मार्क येणार. चौथा क्वेश्चन बघा काय म्हटलं इथं. चौथा मधला आहे, प्लेइंग गेम ऑन मोबाईल वाईल इटिंग इज राईट ऑर रॉंग. जेव्हा तुम्ही जेवण करताना मोबाईल बघणं पूर्णपणे हे राईट आहे का? असं म्हटलं जस्टिफाय त्याचा आन्सर लिहा. मार्च 2019 क्वेश्चन बघा. मग आन्सर काय बघा. इट डायव्हर्ट्स अटेन्शन फ्रॉम द इटिंग. म्हणजे आपलं ते लक्ष जे आहे ते चेंज करू शकतं जेवताना, कधी पण मोबाईल वापरायचा नाही. ठीक आहे. सो फूड इज नॉट चिव प्रॉपरली. त्यामुळे आपण जेवण जे आहे प्रॉपरली आपण चिव करू म्हणजे चांगलं चावून वगैरे खाऊ शकत नाही. कॉजेस इनडायजेशन. त्यामुळे आपल्याला पचनाचे त्रास जे आहेत ते होऊ शकतात. त्यामुळे लेट्स टू ओव्हरकमिंग ऑर इटिंग टू फास्ट. आपण लवकर लवकर जेवण करतो. ठीक आहे. कॅन बी कॉज स्टमक प्रॉब्लेम अँड ओबेसिटी. म्हणजे आपण लठ्ठपणा वगैरे वाढू शकतो. इन्क्रीज स्किन ॲडिक्शन. आपल्या स्क्रीनची सवय होऊ शकते. ॲडिक्शन म्हणजे काय, आपण त्याला हॅबिच्युअल होऊ शकतो. म्हणजे त्याशिवाय आपलं जीवन चालत नाही. ठीक आहे. फॅमिली इंटरॅक्शन ड्युरिंग द मेंटल इयर्स. आता काय करायचंय, जेव्हा तुम्ही जेवण करताना मोबाईल वगैरे बघणं टाळायचंय. आता फॅमिली संवाद वगैरे साधा तुम्ही जेवणानंतर म्हणजे जेवणावेळेस. ठीक आहे, हे असू शकतं. पण तुम्ही मोबाईल वापरणे ही चुकीची गोष्ट वगैरे आहे. मोबाईल कमीत कमी वापरला गेला पाहिजे. आता हळूहळू मोबाईल वापर तुम्ही कमी केला तर काही दिवसांनी मोबाईल तुमचा जेवणाच्या वेळेस पूर्णपणे बंद होऊ शकतो. ठीक आहे. आता 4 मधला बी क्वेश्चन बघा. व्हॉट यू कन्क्लूड फ्रॉम द फॉलोइंग पिक्चर. आता हे तुम्हाला पिक्चर दिलेले. या पिक्चर बघून तुम्हाला काय कन्क्लूड करावंसं वाटते, काय म्हणावंसं वाटते हे तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये. आता हे दोन्ही पण ज्या फोटोग्राफ वगैरे आहेत ते ऍडिशन तुम्हाला दिली. आता सिगारेट असेल पूर्णपणे, त्यानंतर ड्रग्ज वगैरे असेल, अल्कोहोल कन्झम्पशन वगैरे असेल, या तिघांचे एक्झाम्पल तुम्हाला दिले. आता बघा, मग तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. स्मोकिंग इज हार्मफुल टू हेल्थ. स्मोकिंग काय हार्मफुल आहे आपल्या हेल्थसाठी. सो इट इज शुड बी अवॉइडेड. मग ते आपण अवॉइड केली पाहिजे, टाळलं पाहिजे. म्हणजे सिगरेट वगैरे ओढणं या गोष्टी ज्या आहेत. ठीक आहे. ऍडिक्शन लाईक स्मोकिंग अँड ड्रग्स स्पॉइल फिजिकल अँड मेंटल हेल्थ. जर तुम्हाला ऍडिक्शन वगैरे असेल, तुम्हाला सवय वगैरे असेल, म्हणजे अशा काही व्यक्तींना कोणतं ड्रग्स वगैरे आहे, फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ काय करतं, अफेक्ट करतं अशा माणसांचं. त्यानंतर वी शुड से नो ऍडिक्शन. कोणतं? आता आपण नाही म्हटलं पाहिजे त्या ऍडिक्शन वगैरे आहे. ठीक आहे. आणि प्रॉपर जे आपली हेल्दी लाईफस्टाईल आहे ती फॉलो केली गेली पाहिजे. हे त्या क्वेश्चनचा आन्सर आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल, आपण पहिल्यापासून क्वेश्चन जे बघतोय सोशल हेल्थ मध्ये, प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर जे आहे आपल्या मनाने लिहिलं ना, तुम्हाला 100% फुल मार्क पडणार आहे. कारण आन्सर पण खूप सोपे वगैरे आहे. ठीक आहे. चौथ्या मधलं सी तुम्हाला काय म्हटलंय, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड स्टेट व्हॉट कॅन बी आउटकम. आता एक माणूस गाडी चालवतोय समोर एक माणूस रोडवर सेल्फी घेतोय. आता यानुसार तुम्हाला काय म्हणावंसं वाटतंय बघा. टेकिंग सेल्फी युझिंग मोबाईल ऑन द रोड कॅन कॉज रोड ऍक्सिडेंट. आता रोड ऍक्सिडेंट किंवा रस्त्यामध्ये पूर्णपणे उभं राहून जर फोटो काढत असेल, रोड ऍक्सिडेंट होण्याची शक्यता वगैरे आहे. इट कॅन लीड टू सिरियस इंजुरी ऑर डेथ ऑफ पर्सन. कधी कधी सिरियस इंजुरी म्हणजे घातक जे परिणाम आहे आपल्या जीवनावर ते होऊ शकतात. एका वेळेस इंजुरी चांगली म्हणजे दुखापत होऊ शकते, एका वेळेस डेथ सुद्धा होऊ शकते एखादी गाडी जर फास्ट वगैरे असेल तर. इट मे बी ऑल्सो हार्म अदर पीपल अँड द व्हेकल ऑन द रोड. आता हे त्या माणसाने सुद्धा आणि बाकी माणसाने सुद्धा काय असतं, हार्मफुल असतं. हे महत्वाचं कारण आहे. म्हणजे रोडवरती सेल्फी वगैरे घेणं, पूर्णपणे फोटोग्राफी वगैरे काढणं, हे बाकीच्या माणसांसाठी, त्या स्वतःच्या माणसासाठी, जीवनासाठी पूर्णपणे घातक वगैरे आहे. हे महत्वाचं आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुढचा क्वेश्चन बघा आपल्या 3 मार्क्सचा. काय म्हटले तर राईट एनी 6 फॅक्टर अफेक्टिंग द सोशल हेल्थ. तुम्हाला 6 फॅक्टर लिहायचे. आता मी तुम्हाला भरपूर सारे फॅक्टर, आता बुक्स मधून एक पेज नंबर तुम्हाला तुमची डायग्राम लिहिली. ठीक आहे, तुमच्या बुक्स मध्ये चॅप्टर नंबर 9 मध्ये. आता जवळपास बघा, एज्युकेशन, जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे, त्यानंतर बेसिक फूड वगैरे आहे, क्लॉथिंग आहे, शेल्टर आहे, मेडिसिन आहे, म्हणजे आपलं अन्न वस्त्र निवारा, त्यानंतर आपला मेडिसिन्स वगैरे आहे, एज्युकेशन आहे, फायनान्शियल स्टेटस कसं आहे, त्यानंतर गार्डन्स, सोशल फिजिकल कंडिशन कशी सराउंडिंगची, सोशल एन्व्हायरमेंट कसं तुमच्या आजूबाजूचं ते मॅटर करतं. तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहतात, पाण्याची सुविधा कशी, टॉयलेट सुविधा कशी, तुमच्या भागामध्ये पॉलिटिकल कंडिशन कशी, प्लेग्राऊंड वगैरे आहे की नाही, सोशल ट्रीटमेंट वगैरे प्रॉपर आहे की नाही, सोशल सेफ्टी आहे की नाही, तुमच्या भागामध्ये ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी कशी, या सगळ्यांमध्ये तुमची काय करते, सोशल फॅक्टर जे आहेत ना, सोशल हेल्थ जे आहे ती काय करते, अफेक्ट करते.
म्हणजे तुमच्या सामाजिक आरोग्यावरती हे सगळे घटक जे आहेत ते परिणाम करू शकतात. त्याचा आन्सर आहे. तुम्हाला एकूण 6 म्हटलं मी, पण तुम्हाला जास्त का दिले? कारण यामध्ये जर तुम्ही कोणते जरी 6 लिहिले तरी पण तुम्हाला फिक्स मार्क भेटणार म्हणजे भेटणारच. आणि तुम्हाला व्हिडिओ नंबर 2 मध्ये म्हटलं होतं मी या चॅप्टरच्या 2 मार्कच्या क्वेश्चन मध्ये की मला पूर्णपणे हा जो चार्ट आहे मी तुम्हाला दाखवणार म्हणजे दाखवणारच. ठीक आहे. त्यामुळे याच्यामधले कोणते 6 फॅक्टर जरी लिहिले ते पण तुम्हाला मार्क्स भेटतील. आणि 6 फॅक्टर थोडेसे एक्सप्लेन करायचे एक एक वेळेची. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. काय म्हटले ते व्हॉट विल यू डू? तुम्ही काय कराल आणि व्हाय? का बरं? आता हा क्वेश्चन काय विचारलाय? ऑक्टोबर 2021 चा क्वेश्चन आहे. आता तुम्हाला काही 3 सिच्युएशन दिले आहे. पहिला आहे तुमचा भाऊ जो आहे ऍडिक्टेड आहे स्मोकिंग. म्हणजे तो सिगरेट वगैरे किंवा स्मोकिंग वगैरे करतोय. ठीक आहे. त्यानंतर दुसरं विचार तुम्हाला युअर मेड हजबंड बीट्स हर आफ्टर गेटिंग ऍडिक्टेड विथ अल्कोहोल. म्हणजे तो म्हटलंय ते तुमचं जे मेड आहे म्हणजे तुमची जी घरामध्ये महिला एखादी काम करत असेल म्हणजे कोणाच्या पण घरामधली ती ऍडिक्टेड आहे पूर्णपणे तुमच्या घरामध्ये तुम्हाला येईल अल्कोहोल म्हणजे तिचा नवरा जो आहे तो दारू वगैरे पितोय अशा वेळेस तुम्ही काय कराल आणि तुमचा भाऊ जो आहे कोणता बघा युअर यंगर ब्रदर इज प्लेइंग गेम ऑन मोबाईल फोन व्हाईल इटिंग तुमचा भाऊ जेवणाच्या वेळेस मोबाईल फोन मध्ये गेम वगैरे खेळतोय अशा वेळेस तुम्ही काय कराल मग तुम्हाला पहिलेच आन्सर देईल बघा काय म्हटलं इथं व्हॉट विल यू डू तुम्ही काय कराल आय विल एक्सप्लेन हिम द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ द स्मोकिंग मी माझ्या भावाला त्या सिगरेटचे किंवा स्मोकिंगचे जे कारण जे आहे परिणाम जे आहे ते समजून सांगेल आय विल मोटिवेट हिम टू क्वाइट अँड सपोर्ट हिम इमोशनली आता मी त्याला पूर्णपणे मोटिवेट कराल त्याला भावनात्मक ज्या करायचं आहे इमोशनली वगैरे आहे पूर्ण मोटिवेट करून त्याचा उत्साह वगैरे वाढवून पण त्याला बंद करायला वगैरे लावेल असं पण आहे इट विल टेक हेल्प ऑफ पॅरेंट डॉक्टर काउन्सलर इफ निडेड जर मला गरज वाटली पण तर मी पालकांची डॉक्टरची किंवा काउन्सलरची गरज मदत घेऊन पूर्णपणे त्याला जे ऍडिक्टेड आहे स्मोकिंग संदर्भात ते बंद करायला लावेल वाय म्हणजे का बरं स्मोकिंग कॉज सिरियस डिसीज लाईक कॅन्सर अँड लंग प्रॉब्लेम आता याच्यामुळे काय होऊ शकतं म्हणजे मी का असं का करणार आहे कारण स्मोकिंगमुळे काय होतं सिरियस डिसीज वगैरे आहे कॅन्सर लंग प्रॉब्लेम होऊ शकतात दुसरं अर्ली क्वेटिंग इम्प्रूव्ह हेल्थ अँड कोणता प्रिव्हेंट ऍडिक्शन आता आपण जर लवकर सांगितलं त्याच्या भावाला म्हणजे तुम्ही जर तुमच्या भावाला लवकर सांगितलं तर ते ऍडिक्शन पासून वाचू शकतात ठीक आहे प्रिव्हेंट करू शकतो आपण काळजी वगैरे घेऊ शकतो आता बघू बी आणि सी चा आन्सर आपण बघा बीचं काय म्हटलं आन्सर मग आय विल टॉक टू एल्डर्स मग मी काय करलो पूर्णपणे जे मोठे माणसं त्यांच्याशी बोललो रिलेटिव्ह अँड ट्राय टू स्टॉप द व्हायलन्स आता त्यांचा जो मारणं वगैरे असेल आता दारू पिल्यानंतर त्या माणूस त्या महिलेला मारतो वगैरे असेल कोणतं अशा वेळेस पण तो व्हायलन्स कसं स्टॉप होईल पूर्णपणे याचे मी काळजी घेईल किंवा मी मोठ्या माणसासोबत बोलेल दुसरं आय विल गाईड हर टू सीक हेल्प फ्रॉम द वुमेन हेल्पलाईन एनजीओ और पोलीस मी त्यांना त्या महिलेला सांगेल तुम्ही मदत घ्या पूर्णपणे कोणता चाइल्ड वुमेन हेल्पलाईन असेल काही एनजीओ असतील किंवा पोलिसांनी मदत घ्या आय विल एनकरेज डी ॲडिक्शन ट्रीटमेंट फॉर हर हजबंड आता मी त्यांना महिलेला सांगेल पण की ती त्यांची जी ॲडिक्शन जे आहे ते अल्कोहोल पासून कशी दूर राहणार यासाठी आपण प्रयत्न करूया किंवा रिॲडिक्शन वगैरे कसं करता येईल त्याच्या संदर्भात त्यांना गाईड वगैरे करा का बरं बघा डोमेस्टिक व्हायलन्स इज अ क्राईम अँड द हार्म फिजिकल अँड मेंटल हेल्थ आता घरगुती जो व्हायलन्स आहे तो पूर्णपणे राग वगैरे आहे किंवा भांडण वगैरे आहे हे क्राईम आहे पूर्णपणे हा गुन्हा आहे ठीक आहे आता फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ पण अफेक्ट करता येईल ते कारण आहे अल्कोहोल ॲडिक्शन डिस्टर्ब फॅमिली लाईफ अँड सेफ्टी ऑफ ह्युमन आता जे दारू पिणे वगैरे असेल म्हणून महिलांना मारणं वगैरे असेल यामुळे काय होतं महिलांची सेफ्टी वगैरे प्रॉपर राहत नाही फॅमिली जे आहेत कोणते काही जे कुटुंब जे आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात हे त्याचं कारण आहे बघा त्यामधला सी मधला क्वेश्चन आहे 6व्याचा सी मधला तुमचा भाऊ जो आहे तो कोणता जेवण करताना मोबाईल फोन जास्त बघतोय त्याचा आन्सर काय येईल मग तुम्ही काय कराल घरामध्ये बघा आय विल ऍडवाइज हिम नॉट यूज मोबाईल वर इटिंग मी त्याला सांगेल पूर्णपणे ऍडवाइस करेल त्याला सूचना वगैरे दिली किंवा सांगेल थोडक्यात समजून की मोबाईल जेवताना वापरू नको त्यानंतर दुसरं कारण आहे कोणतं आय विल आस्क हिम टू फोकस ऑन फूड अँड इट माइंडफुली मी त्याला सांगेल की पूर्णपणे जेवणावरती फोकस ठेव आणि माइंडफुली म्हणजे शांततेने जेवण वगैरे कर त्यानंतर मी माझ्या घरामध्ये रूल सेट करला की मोबाईल वापरायचा नाही कशा वेळेस जेवण करायच्या वेळेस हा रूल जर वापरला तर तुमचा भाऊ जो आहे कालांतराने हळूहळू जो आहे मोबाईल पूर्णपणे सोडून जेवण वगैरे करू शकतो त्याला ऍडिक्शन वगैरे होणार नाही मग कारण काय आहे बघा इट अफेक्ट डायजेशन अँड कॉज ओव्हर इटिंग आता हे कारण जे आहेत कोणतं जर तुम्ही जेवणाच्या वेळेस मोबाईल वापरला तर डायजेशन प्रॉपर होणार नाही त्याच्यावर परिणाम होतील त्यानंतर ओव्हर इटिंग होईल कधी कधी आपण एखादी रील जर चांगली वाटली पूर्णपणे काही पिक्चर वगैरे बघतोय अशा वेळी जास्त वेळ आपण खाऊ शकतो त्यामुळे ओव्हर इटिंग प्रॉब्लेम सुद्धा आहे तो कोणता प्रॉब्लेम असतो इट इन्क्रीज मोबाईल ॲडिक्शन अँड रिड्यूस फॅमिली इंटरॅक्शन आता हा जर मोबाईलचा सतत वापरायला लागला कोणता त्याला ॲडिक्शन होऊन जाईल मोबाईलचे पूर्णपणे आणि फॅमिलीचे इंटरॅक्शन जे आहे ते काय होईल कमी होऊन जाईल हे त्याचे कारण आहे आता तुम्हाला दोन्ही 6व्या मधला ए बी आणि सी सांगितला बोला याच्यामध्ये पहिलं वाक्य आणि याच्यामधलं वाय मधलं एक वाक्य हे दोन जरी वाक्य पण तुम्हाला एक मार्क भेटणार आहे
मी तुम्हाला ऍडिशनल पॉईंट का दिले? कारण तुम्हाला ते त्याच्यामध्ये काय लिहावं हे पेपर वेळेस जर फॉर एक्झाम्पल हे जर पॉईंट लिस्ट आले तर तुम्ही तुमच्या मनाने पॉईंट ऍड करू शकता. आता हा आपला 6 नंबरचा 3 मार्क्स मधला लास्ट क्वेश्चन होता. वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 9 सोशल हेल्थ यामधील 5 मार्कचे PYQ झालेल्या सगळ्या एक्झाम मधील 2019-2025 पर्यंत. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 5 मार्कचे जे क्वेश्चन आहे पूर्णपणे डिटेल एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया 5 मार्कच्या PYQच्या क्वेश्चनला. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आता तुम्हाला याच्यामधलं एक क्वेश्चनचा आन्सर लिहायचे. आता तुम्हाला पेपरला एक क्वेश्चन आन्सर लिहायचे, पण क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपलं एकच लिहायचं. ठीक आहे. आता इथे तुम्हाला 2-3 आहे, ते 2-3 आपण बघू. गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ ईच. तुम्हाला फक्त याचे 2 एक्झाम्पल लिहायचे. म्हणजे हॉबीज ड्यू टू स्ट्रेस, त्यानंतर डिसीज इन इंडिजरिंग द सोशल हेल्थ. आता डिसीज कोणकोणते होऊ शकतात त्याच्यामध्ये. त्यानंतर फिजिकल प्रॉब्लेम अरायझिंग ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन. मोबाईल फोनचा अतिवापर केल्यामुळे कोणकोणते प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यावेळी त्यानंतर ऍक्टिव्हिटीज अंडर द ज्युरिडिक्शन ऑफ द सायबर क्राईम लॉ ते लिहायचे. राईट प्रॉब्लेम ड्यू टू अल्कोहोलिझम. अल्कोहोलमुळे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. हा लेटेस्ट क्वेश्चन आहे जुलै 2024 चा क्वेश्चन. बघूयात प्रत्येकाचा आपण 2-3 एक्झाम्पल लिहूयात. पहिले बघा, तुला काय म्हटलंय हॉबीज रिड्यूस टू स्ट्रेस. आता रीडिंग बुक असेल, त्यानंतर खेळणं वगैरे असेल, स्पोर्ट वगैरे असेल, तुमच्या मित्रांशी गप्पा मारणं वगैरे असेल, फॅमिलीची इंटरॅक्शन करणं वगैरे असेल, त्यानंतर आपण प्लेग्राऊंडमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत आपल्या मित्रांसोबत बोलणं वगैरे असेल, हे तुमच्या जे स्ट्रेस आहे, कोणता तणाव जो आहे, तो तणाव कमी करू शकतो. आता डिसीज इंडिजरिंग द सोशल हेल्थ. आता कोणकोणते डिसीज वगैरे आहे, मग कोणतं एड्स आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, त्यानंतर मलेरिया आहे, डेंग्यू आहे, टायफॉइड आहे, या कोणत्या पण डिसीज वगैरे आहेत. कोणत्या या डिसीज तुम्ही सोशल हेल्थमध्ये इंडिजरिंग आहे कोणताही सांगू शकता. आता एड्स आणि ट्युबरक्युलोसिस किंवा गोनोरिया वगैरे आहे तुमच्या चॅप्टर नंबर 3 मध्ये आहे बघा. असे तुम्ही डिसीज सांगू शकतात. पण या 2 महत्वाच्या आहेत, एड्स आणि ट्युबरक्युलोसिस. आता सिनेमाच बघा, तुम्हाला प्रॉब्लेम काय होऊ शकतो कोणता मोबाईल फोनचा अतिवापर केल्यामुळे. तुमची आय स्ट्रेन जे आहे, डोळ्यांची शक्ती वीक होऊ शकते. आय साईट जे कमी होऊ शकतं पूर्णपणे, आपल्याला कमी दिसू शकतं. त्यानंतर तुमची नेक पेन होऊ शकते, मानेला जो त्रास होऊ शकतो, बॅक पेन होऊ शकते, कोणतं पाठीवर दुखू शकते. हे फिजिकल प्रॉब्लेम होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर डी ऍक्टिव्हिटीज अंडर ज्युरिडिक्शन ऑफ द सायबर क्राईम लॉ. मग हॅकिंग आहे, ऑनलाईन फ्रॉड आहे, सायबर बुलिंग वगैरे आहे, आयडेंटिफाय थेफ्ट वगैरे आहे, किंवा मेसेज वगैरे पाठवणं असेल, कोणता चुकीचा मेसेज पाठवणं, फ्रॉड लिंक वगैरे पाठवणं, असे मेसेज करणं कोणतंही सायबर क्राईम गुन्ह्याअंतर्गत तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी येतात. त्यानंतर ई नंबरचा क्वेश्चन आहे राईट प्रॉब्लेम ड्यू टू अल्कोहोलिझम. आता अल्कोहोलमुळे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. पहिलं आहे लिव्हर डॅमेज होऊ शकतं, आपली हेल्थ पुअर राहू शकते, त्यानंतर फॅमिली प्रॉब्लेम होऊ शकतात, डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे ते पण होऊ शकतो. हे याचे कारण आहे. बघा, तुम्हाला हे क्रॉस जे आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. कंटिन्युअस कन्झम्पशन ऑफ अल्कोहोलिक अँड द टोबॅको मटेरियल, त्याचं आपल्याला दिले 1 नंबरचं ऍडिक्शन होते. म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन आणि पूर्णपणे टोबॅको जर आपण खात राहिलो किंवा माणसं खात राहिलं त्यांना ऍडिक्शन होऊ शकते. ठीक आहे. त्यात दुसरं दिस ऍप मे कॉज द सायबर क्राईम. आणि 2 नंबरचे आपण माहिती ऑलरेडी फेसबुक जे आहेत FACEPOOK. आता हे ऍप जे आहेत सायबर क्राईमच्या अंतर्गत आहे. म्हणतात दिस ऍप मे कॉज, त्याचे कारण असतात कोणतं सायबर क्राईमची. ठीक आहे. त्यानंतर रेमेडी टू रिझॉल्व्ह स्ट्रेस. 3 नंबरच बघा, असे कोणते रेमेडीज, असे कोणते उपाय आहे कोणता आपला स्ट्रेस जो आहे रिझॉल्व्ह करू शकते. मग तुम्हाला म्हटलं सिंगिंग, SINGING, सिंगिंग आहे. त्यानंतर 4 नंबरचं रिक्वायरमेंट फॉर स्ट्रेस फ्री लाईफ. कशी रिक्वायरमेंट आहे गुड फूडची बघा, GOOD गुड फूड. 5वं व्हेरियस फॅक्टर अफेक्ट सोशल हेल्थ. आता 5 नंबरचं कोणतं सोशल, SOCIAL सोशल. आणि 6 आर्ट ऑफ प्रिपेरिंग फूड आयटम्स. मग तुम्हाला म्हटलं 6 कोणते कुकिंग आहे, COOKING, म्हणजे कुकिंग करणं, डान्सिंग सिंगिंग करणं आहे, फेसबुक वापरणं, गुड फूड जे आहे सोशल हेल्थ आहे. या सगळ्यांचे ते आन्सर आहे. तुम्हाला काही शब्द दिले, काही वाक्य दिले आणि त्या वाक्यावरून तुम्हाला त्या पर्टिक्युलर जागेमध्ये ब्लँक जागेमध्ये काय येईल हे विचारलं होतं. एकदम सोपं क्वेश्चन वगैरे आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय, काय म्हटले इथे कम्प्लीट द फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट कम्प्लीट करायचं बघा. फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ. सोशल हेल्थला अफेक्ट करणारे फॅक्टर कोणते. आता आपल्याला माहिती ऑलरेडी जवळपास 10 ते 12 फॅक्टर आहे. मग फायनान्शियल स्टेटस आहे, गार्डन आहे, सॅटिस्फाईंग बेसिक नीड आहे, त्यानंतर एज्युकेशन आहे. तुम्ही याच्यामधले कोणते 6 फॅक्टरच्या याच्यामध्ये लिहू शकता. ठीक आहे. आता आपलं जवळपास 10-12 आहे. किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 पैकी तुम्ही कोणतेही 6 लिहा ते पण तुमचा आन्सर बरोबर असणार आहे.
आपण तिसऱ्या मधलं एक क्वेश्चन बघितलं तर बी आहे बघा. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग. आता ही पिक्चर ऑब्झर्व करायचं आणि कोणत्याचं आन्सर द्यायचं. आता क्वेश्चन काय विचारलं बघा. वेदर द इन्सिडेंट शोन इन द पिक्चर इज अ रॅशनल ऑर द इरॅशनल. आता हे तुम्ही पिक्चर बघताय कोणतं, हे बरोबर आहे की चुकीचं आहे. जस्टिफाय युअर आन्सर. तुम्हाला मग त्याचा आन्सर लिहायचे. आता ही महिला मात्र माणसामध्ये कोणता अन्य वेळ करते किंवा वाईट वेळ बोलत असेल. ठीक आहे. आता हे त्या पिक्चरवरून दिसतंय आपल्याला. बघू मग त्याचा आन्सर आपण. बघा, आन्सर काय म्हटलं मग इथं. द वुमन इज अ स्कोल्डिंग द ड्रायव्हिंग अवे द पुअर ओल्ड पर्सन इन्स्टेड ऑफ हेल्पिंग हिम. आता त्या माणसाला मदत करण्याऐवजी कोणतं ती महिला त्या माणसाला बोलते, ओल्ड माणसाला, म्हातारा माणूस जो असेल त्याला. ठीक आहे. दिस शो लॅक ऑफ इम्पॅथी. मग माणसामध्ये जे इम्पॅश म्हणजे इमोशनल सिच्युएशनला हँडल करण्याची जी कॅपॅबिलिटी आहे ती नाही. आपण त्याला इम्पॅथी म्हणजे त्या भावना ज्या आहेत ते समजून घेऊ शकत नाही. आपल्याला तो काइंडनेस नाही. कोणता त्या माणसाच्या लेवल जाऊन आपण विचार करू शकत नाही. ठीक आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याकडे नाही. आणि त्या माणसाची आपण भावना समजू शकत नाही. आपण त्या माणसावरती दया करू शकत नाही. काइंडनेस, दया वगैरे आहे. हे तुम्हाला महत्वाचं आहे. ठीक आहे, सांगा. सच बिहेवियर हार्म सोशल हेल्थ. आता हे बिहेवियर काय करतं, आता हे जे वागणं आहे हे सोशल हेल्थसाठी हार्मफुल आहे. क्रिएट्स इनइक्वलिटी इन सोसायटी. मग आपल्या जे सोसायटी आहे, आपली जी समाज आहे त्या समाजामध्ये इनइक्वलिटी म्हणजे कोणता सारखेपणा जो आहे राहू शकत नाही. हे त्याचे कारण वगैरे आहे. मग तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. आता जवळपास आपल्याला बी 2 मार्काला आहे, त्यानंतर सी 2 मार्काला आहे आणि कोणता ए सुद्धा किती मार्काला होता आपल्याला. जवळपास 1, 2 मार्काला होता. ठीक आहे. हे 3 क्वेश्चन वगैरे आहे. म्हणजे 3 क्वेश्चन मिळून जवळपास आपल्याला 5 मार्कांचं लिहायचं. आपण इतक्यात तिसऱ्या क्वेश्चन मधला ए बघितला. आता तिसऱ्या क्वेश्चन मधला बी मधला सेकंड आहे आपल्याला. आपला बी मधला फर्स्ट बघितला तर बी मधला सेकंड. आता हे सायबर क्राईम बघा. आयडेंटिफाय द पिक्चर. व्हॉट इज द पनिशमेंट गिव्हन टू द पर्सन शोन इन द पिक्चर. आता या माणसाला कोणती पनिशमेंट दिली गेली पाहिजे तुम्हाला विचारले बघा. पनिशमेंट गिव्हन टू सच पर्सन ॲज अ सायबर क्राईम लॉ. सायबर क्राईम गुन्ह्याच्या अंतर्गत जी पण काही पनिशमेंट येईल, जो पण काही पूर्णपणे शिक्षा होईल, ही शिक्षा त्या माणसाला दिली गेली पाहिजे. बघा, द पर्सन कॅन पनिश विथ द इम्प्रोजमेंट म्हणजे जेलमध्ये टाकलं पाहिजे. दिस पर्सन कॅन बी फाईन पेनल्टी म्हणजे कोणची दंडात्मक रक्कम जी आहे ती आकारली गेली पाहिजे. इन सिरियस केस बोथ फाईन अँड इम्प्रोजमेंट आर गिव्हन. म्हणजे कोणता त्याला पूर्णपणे जेल पण झाली पाहिजे, त्याच्याकडून फाईन जो आहे तो फाईन म्हणजे दंड जो आहे तो पण आकारला गेला पाहिजे. हे त्या पिक्चरमध्ये आपण सांगू शकतो. सायबर क्राईम जो आहे दंडात्मक आणि कोणतं जेल जी कारवाई आहे ती कारवाई झाली गेली पाहिजे त्या माणसावर. बघा, आपला सिमिलर क्वेश्चन आलाय. आपण जवळपास क्वेश्चन नंबर 3 मध्ये हा क्वेश्चन बघितला होता. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये सुद्धा हा क्वेश्चन आहे. काय म्हटले तर व्हॉट विल यू डू आणि व्हाय. तुम्ही काय कराल आणि का बरं कराल. मग तुम्हाला प्रत्येक सूचना दिले 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 सूचना दिली तुम्हाला जवळपास किती 5 मार्काला. आता आपण एक एक सिच्युएशन बघू. पहिली काय आहे. चाइल्ड ऑफ युअर नेबर इज ऍडिक्टेड टू द टोबॅको च्युइंग. आता तुमचा जो जवळचा माणूस आहे तो तंबाखू खातोय. अशा वेळेस तुम्ही काय कराल आणि का बरं कराल. त्यानंतर युअर फ्रेंड हॅज डेव्हलप द हॉबी ऑफ स्नॅपिंग सेल्फीज. तुमच्या मित्राला सवय लागली कोणतं सेल्फी वगैरे घ्यायची स्नॅपचॅटवरती. ठीक आहे, स्नॅपिंग वगैरे. त्यानंतर तुमची जी बहीण आहे बघा. युअर सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेबल शी प्रेफर टू रिमेन अलोन. तुमची जी बहीण आहे कोणतं ती इतरांशी बोलत नाही. तिला एकटं राहायला आवडतंय पूर्णपणे. असं का होतं त्याचा आन्सर लिहायचं आहे. यू हॅव टू यूज फ्री स्पेस अराउंड युअर होम फॉर गुड प्रपोज. तुमच्या घरचा जो पर्पज आहे म्हणजे फ्री स्पेस जो आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही गुड पर्पजसाठी वापरणार आहे. ठीक आहे. यू हॅव टू यूज फ्री स्पेस अराउंड युअर होम फॉर गुड प्रपोज. तुम्ही वापरू शकता. त्यानंतर यू आर स्पेंडिंग मोर टाइम ऑन इंटरनेट, मोबाईल गेम, फोन एक्सेट्रा. तुम्ही भरपूर सारा टाइम वापरताय कोणता इंटरनेटवरती घालवताय, मोबाईल गेम खेळण्यामध्ये किंवा फोन वापरण्यामध्ये घालवताय. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे. युअर ब्रदर स्टडिंग इन क्लास 12 हॅज डेव्हलप द स्ट्रेस. आता तुमचा भाऊ 12वी मध्ये अभ्यास करतोय आणि त्याला स्ट्रेस जाणवतोय. अशा वेळेस तुम्ही काय कराल. तुम्ही काय कराल आणि का बरं कराल हे तुम्हाला प्रश्न विचारले. मग बघू आपण एक एकाचा आन्सर जे आहेत. बघा, पहिलेच आन्सर. पण तुम्ही काय कराल. तुमचा घरचा एक माणूस आहे तो आता मूग खातोय. अशा वेळेस तुम्ही पहिले बघा. आय विल टॉक टू द चाइल्ड पोलाइटली अँड एक्सप्लेन बॅड इफेक्ट्स ऑफ द टोबॅको. आता त्यांना पूर्णपणे सांगेल की आणि जो बॅड इफेक्ट वगैरे आहे कोणता तो त्यांना समजून सांगेल. त्या मुलाला जो आहे चाइल्डला म्हणून तुम्हाला. आय विल इन्फॉर्म द पॅरेंट्स टीचर. त्याचे पॅरेंट्स वगैरे किंवा त्यांचे टीचर वगैरे त्यांना इन्फॉर्म वगैरे करून त्यांना एनकरेज करू पूर्णपणे. गुड हॅबिट काय असते, स्पोर्ट हॉबीज काय असते पूर्णपणे. पण थोडक्यात तंबाखू कशी सुटेल त्या माणसाची कोणतं यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. कारण का बघा, टोबॅको कॉज माउथ कॅन्सर आणि हेल्थ प्रॉब्लेम. आता माउथ कॅन्सर होऊ शकतो पूर्णपणे, हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात. आता जर त्याला लवकर काढायचं असेल तर 250 पासून तो वाचू शकतो माणूस.
आणि गुड हॅबिट्स काय होते पूर्णपणे चिल्ड्रनला हेल्दी ठेवायला मदत करते. आता तुम्हाला हे सगळं सगळं लिहायचंय का? तर नाही. याच्यामधलं एक वाक्य लिहायचं आणि याच्यामधलं एक वाक्य लिहायचं. आपल्याला फक्त क्वेश्चन 1 मार्क लिहायचे. ठीक आहे, 1 मार्क क्वेश्चन आहे. मग तुम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर माहित नसेल, तुम्ही 2-1 पॉईंट पण लिहू शकतात आणि वाय मधले 1 पॉईंट पण लिहू शकतात. आपला प्रत्येक क्वेश्चन जो आहे ना, ए, बी, सी, डी प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला आहे. ठीक आहे. पुढचा बघू आपण. आता बघा बी नंबरचा क्वेश्चनच्या मधला तुम्ही काय कराल तुमच्या जो एखादा फ्रेंड जो आहे त्याला सेल्फी घ्यायची सवय लागली. ठीक आहे. आता आपण तुम्ही त्यांना सांगू शकता कोणता रिस्क सेल्फी वगैरे असे ऍडवाइस करू शकता. याच्यामुळे ऍक्सिडेंट वगैरे होऊ शकतात. तू सेफ बिहेवियर कसं राखला पाहिजे पण त्याला तुम्ही त्याला प्रोत्साहन देऊ शकता. कारण का सेल्फी कधी कधी ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. कधी कधी माणूस मरू पण शकतं. डेथ सुद्धा होऊ शकते. आता सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट आहे. शोविंग ऑफ करण्यापेक्षा तुम्ही जास्त दिखावा करण्यापेक्षा तुमची सेफ्टी महत्वाची. आता अवेअरनेस जे आहे पूर्णपणे ऍक्सिडेंट बद्दल हे तुम्ही सांगू शकता ना कोणता तुम्ही त्याला प्रिव्हेंट करू शकता. अशा गोष्टी जर त्याला सांगितल्या पूर्णपणे तुमचा मित्र नक्कीच तुमचा ऐकू शकतो असं तुम्हाला लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. सी नंबरचा क्वेश्चन. आता तुमची बहीण जी आहे पूर्णपणे बोलत नाही. ती एकटं राहायची ती एकटं राहायला प्रेफरन्स देते. असं का? मग तुम्हाला म्हटलं तुम्ही काय कराल अशा वेळेस बघा. आय विल टॉक टू हर विथ केअर अँड लिसन टू हर प्रॉब्लेम्स. मी तिच्याशी पूर्णपणे प्रॉपर बोलेल आणि तिचे प्रॉब्लेम काय आहे, कोणता प्रॉब्लेम काय अडचणी काय होती त्याविषयी आपण बोलणार आहोत आपल्या बहिणीशी. आय विल स्पेंड टाइम विथ हर अँड इन्व्हॉल्व हर फॅमिली ऍक्टिव्हिटीज. मी त्यासोबत पूर्णपणे टाइम जास्त स्पेंड करायला पूर्णपणे आणि फॅमिली ऍक्टिव्हिटी सोबत ती कशी इंटरॅक्ट होईल याचा मी लक्ष देईल. इफ निडेड आय विल टेक हेल्प टू एल्डर्स अँड काउन्सलर. जर जास्त गरज पडली मी कोणतं मोठे माणसं जे आहेत आणि कोणतं काउन्सलर जे आहेत त्यांची मदत वगैरे घेईल. वाय शेअरिंग रिड्यूस स्ट्रेस. आता शेअरिंग आपण जर प्रॉब्लेम शेअर केले तर जो ताणतणाव जो आहे तो कमी होऊ शकतो. त्यामुळे कंपनी इम्प्रूव्ह मेंटल हेल्थ. आता कंपनी म्हणजे काय आपण जर त्याची सोबत दिली मेंटल हेल्थ तिची इम्प्रूव्ह होऊ शकते. टाइमली हेल्प प्रिव्हेंट द डिप्रेशन. आता ते डिप्रेशन मध्ये जाण्याच्या अगोदर आपण त्याला टाइम जर मदत केली ते प्रिव्हेंट होऊ शकतं म्हणजे आपण त्याची प्रतिकार करू शकतो किंवा आपण त्याची काळजी घेऊ शकतो. डिप्रेशन मध्ये जाण्याच्या अगोदर आपण त्याची पूर्णपणे डिप्रेशन मध्ये का जाऊ कशी जाऊ नये कोणतं ही त्याची आपण काळजी घेऊ शकतो. म्हणजे डिप्रेशन मध्ये जाण्याच्या अगोदर आपण त्याला पाहिजे तेवढी मदत करू शकतो हे त्याचा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन. आता यू हॅव टू यूज फ्री स्पेस अराउंड युअर होम फॉर गुड पर्पज. तुम्ही तुमच्या घराचा जो एरिया आहे तुम्ही गुड पर्पजसाठी वापरू शकता बघा. का बरं बघा. आय विल ग्रो प्लांट टिल गार्डन. आता मी त्याच्यामध्ये झाडं वगैरे आहे त्यानंतर गार्डन पूर्णपणे डेव्हलप करू शकतो. आय विल कीप द प्लेस क्लीन अँड यूज द प्लेस साईज. मी तो माझ्या घराचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे तो एरिया क्लीन ठेवल एक्सरसाइज वगैरे करायला खेळायला वगैरे त्याच्यामध्ये. आय विल अवॉइड डम्पिंग वेस्ट देअर. मी त्याच्यामध्ये कचरा वगैरे साठवून देणार नाही. ठीक आहे. वाय प्लांट इम्प्रूव्ह एन्व्हायरमेंट अँड हेल्थ. आता प्लांट काय करतात एन्व्हायरमेंट आणि कोणतं हेल्थ इम्प्रूव्ह करू शकते. त्यानंतर क्लीन स्पेस इज युजफुल फॉर द फिटनेस. आता तुमच्या आजूबाजूचा जो परिसर वगैरे आहे तो जर प्रॉपर राहिला जर त्याच्यामध्ये जास्त गंदगी वगैरे नसेल घाण वगैरे जर नसेल आपण त्याची सोशल लाईफ जी आहे ती पण अफेक्ट करते. त्यामुळे तो स्पेस मी क्लीन ठेवल. त्यानंतर क्लीन सराउंडिंग प्रिव्हेंट डिसीज. आता जर आपल्या आजूचा एरिया जो क्लीन जर असला तर आपल्या डिसीज म्हणजे काही आजार वगैरे होऊ शकत नाही ही त्याचा आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे ई आहे. आता काय म्हणतो तुम्हाला बघा तुम्ही जास्त टाइम स्पेंड करता इंटरनेट मोबाईलवरती. ठीक आहे. आय विल फिक्स टाइम लिमिट फॉर मोबाईल आणि इंटरनेट यूज. मी मोबाईल आणि इंटरनेट यूजचा जो टाइम आहे फिक्स ठेवल. तर रोज 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं मी यावेळेस माझा मोबाईल वापरणार असा पर्टिक्युलर टाइम मी फिक्स ठेवणार आहे. त्यानंतर आय विल गिव्ह मोर टाइम टू स्टडी स्पोर्ट अँड हॉबीज. मी जास्तीत जास्त टाइम देईल कोणता अभ्यासाला खेळायला वगैरे आहे माझे जो हॉबीज आहे त्या पूर्णपणे पूर्ण करायला. आय विल अवॉइड युजिंग मोबाईल वाईल इटिंग अँड स्लीपिंग. मी माझा मोबाईल जो आहे कोणता जेवण करताना स्लीप करताना म्हणजे झोपताना तो पूर्णपणे टाळेल पूर्णपणे अवॉइड करेल त्याला. ठीक आहे दूर सारेल. का बरं एक्सेस यूज कॉज द आय स्ट्रेन म्हणजे कोणते डोळे वगैरे दुखू शकतात. ऍडिक्शन वगैरे होऊ शकते. स्ट्रेस म्हणजे काही तणाव वगैरे वाढू शकतो मोबाईलमुळे. बॅलन्स रुटीन इम्प्रूव्ह हेल्थ अँड स्टडीज. आता जो बॅलन्स रुटीन जर ठेवला कोणतं हेल्थ आणि स्टडी जे आहेत दोन्ही पण काय होईल इम्प्रूव्ह होईल म्हणजे काय वाढेल. प्रॉपर हॉबीज कोणत्या हॅबिट्स जे आहेत तुम्हाला इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन. जर तुम्ही प्रॉपर हॉबीज ठेवले कोणतं कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढेल. प्रॉपर हॅबिट म्हणजे आपण जर सवय प्रॉपर जर लावली आपलं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढू शकतं. त्यामुळे मी जेवण करताना कोणतं याच्या वेळेस मोबाईल जास्त वापरला मी या गोष्टी करू शकतो. हे आन्सर आहे. तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्त जास्त पोहोचवा. कारण तुम्ही जो बेनिफिट घ्या तुमच्या मित्रांना पण तो बेनिफिट द्या. ठीक आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघा आपला क्वेश्चन नंबर 5 मधला क्वेश्चन नंबर 4 मधला लास्ट क्वेश्चन. आता तुमचा भाऊ पूर्णपणे 12वीला आहे. आता 10वी 11वी 12वी आणि तो पूर्णपणे स्ट्रेस मध्ये गेलाय डेव्हलप स्ट्रेस. ठीक आहे स्टडीज वेळेस मग काय करायचं बघा.
आय विल मोटिवेट अँड सपोर्ट हिम इमोशनली. मी त्याला मोटिवेट करेल, सपोर्ट करेल इमोशनली. त्यानंतर आय विल हेल्प हिम इन मेकिंग प्रॉपर स्टडी टाइम टेबल. मी त्याचा टाइम टेबल जो आहे प्रॉपर कसा रन होईल याची त्याला मदत करेल. आय विल एनकरेज योगा एक्सरसाइज अँड ब्रेक्स म्हणून. आता जेव्हा तो अभ्यास करतोय कोणता त्या अभ्यासाच्या वेळेस किंवा त्याच्या अगोदर योगा असेल, परत एक्सरसाइज वगैरे असेल आणि कोणता ब्रेक्स असेल कोणता अभ्यासाच्या वेळेस, तो घेणं महत्वाचं आहे. सपोर्ट रिड्यूस स्ट्रेस. कोणता त्याला सपोर्ट वगैरे देणं. काय कराल तुम्ही? का बरं कराल? सपोर्ट रिड्यूस स्ट्रेस म्हणजे कोणता? ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न वगैरे करून. प्लॅनिंग मेक स्टडी इझी. आता असा प्लॅन करू की अभ्यास सोपा होईल. कधी कधी मुलं अभ्यासात पण प्रेशर घेतात. तो प्रेशर घेऊ नये. एक्सरसाइज अँड रिलॅक्सेशन इम्प्रूव्ह द मेंटल हेल्थ. आता एक्सरसाइज वगैरे असेल किंवा रिलॅक्सेशन वगैरे असेल आपल्या मेंटल हेल्थ काय करतं? इम्प्रूव्ह करतं. असे तुम्ही आन्सर लिहू शकता. आता बघा आपण जे पूर्णपणे 6 बघितले, या 6 मध्ये तुम्हाला म्हटलं मी, हे तुम्हाला पूर्णपणे जास्त लिहिण्याची गरज नाही. एक एक दोन दोन लिहा तरी पण तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनल जर नवीन असेल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया चॅप्टर नंबर 10 च्या व्हिडिओमध्ये.